20 वर्षाच्या तनूचे वडील महेश हे आदर्शनगरमध्ये महामार्गावर एक महेश धाबा चालवायचे, तर आई ममता घर सांभाळत. थोडासा कडक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाचा होता बाप महेश. आपल्या मुलांवर, खास करून मुलीवर महेशचा प्रचंड जीव होता. अगदी लाडाकोडात वाढवलं होतं त्यांनी मुलगी तनूला. बाप म्हणून आपले सगळे कर्तव्य महेश पार पाडत होता. 2019 मध्ये त्यांची तनू फक्त 14 वर्षांची होती आणि तेव्हाच त्यांच्या नातेसंबंधात एका मुलाचं लग्न होतं आणि यांचं पूर्ण कुटुंब तिथे गेलं होतं. आणि तेव्हाच त्या लग्नात नवरी मुलीकडून आग्रामध्ये राहणारा विकी देखील हजर होता. लग्नाच्या त्या कार्यक्रमांमध्ये विकी आणि तनू यांची ओळख झाली आणि त्यांची मैत्री झाली. दोघेही एकमेकांसोबत फोनवर बोलू लागले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. विकी तनूच्या सेम कास्टचा होता. घरची ही परिस्थिती त्याची खूप चांगली, तोही चांगला वेल सेटल तरुण. त्यामुळे तनू आणि विकीच्या लग्नाला घरचे नकार देणार नाही तसंच त्यांच्या मनाशी होतं. तनू आता 20 वर्षांची झाली होती. तनू आणि विकीच्या प्रेमाला 6 वर्ष पूर्ण झाले होते, पण अजून तनूनं विकीबद्दल तिच्या घरी काहीच सांगितलं नव्हतं. परंतु महेशच्या कानावर आपल्या मुलीची विकीसोबत असणाऱ्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. काही अनर्थ घडण्या अगोदर महेशने आपल्या मुलीचं लग्न लवकरात लवकर लावून द्यायचं ठरवलं. तेव्हाच तनूने आपल्या वडिलांना विकीबद्दल खरं खरं सांगितलं. बाबा, मला विकीसोबत लग्न करायचं आहे सांगितलं. महेशने देखील विकीबद्दल थोडी चौकशी केली आणि मुलगी तनू आणि विकीच्या लग्नासाठी त्यांनी होकारही दिला. तनू व विकी खूप खुश होते. आपल्या स्वप्नातला राजकुमार, आपला प्रियकर आता कायमस्वरूपी आपलाच होणार यात तनू हरवली होती. पण तेव्हाच महेशचे काही भाऊबंद, नातेवाईक महेशच्या घरी रागातच आले. तुझ्या मुलीचे हे प्रेम प्रकरण लव्ह मॅरेज करणे आम्हाला मान्य नाही म्हणू लागले. जर आपल्या कुटुंबातील पहिल्याच मुलीचं लग्न आपण तिच्या मर्जीनं लावून दिलं तर पुढे जाऊन आमच्याही मुली असो की मुलं असेच करतील. त्यांच्याच पसंतीचे मुलं मुली शोधून आणतील आणि त्यांच्यासोबत लग्न करतील. त्यामुळे तुम्ही तनूचे लव्ह मॅरेज करू नका, नाहीतर आपले नातेसंबंध कायमचे तुटतील. आता मात्र महेश द्विधा मनस्थितीत अडकला. मुलीला तर त्यानं शब्द दिला होता की विकीसोबत तुझं लग्न लावून देईल, परंतु भाऊबंदांनी विकीपेक्षाही खूप चांगलं स्थळ तनूसाठी आणलं होतं आणि आपण तनूचं लग्न याच मुलासोबत करून देऊ असे सगळ्यांनी ठरवले. महेशला देखील आपल्या कुटुंबासाठी, मुलगी तनूसाठी हाच निर्णय योग्य वाटला. आपला व्यवसाय खराब होऊ नये, नातेवाईकांमध्ये आपले नाव खराब होऊ नये म्हणून मुलीसाठी जो मुलगा नातेवाईकांनी पसंत केला त्याच्यासोबतच आपल्या मुलीचं लग्न करून देऊ असे महेशने ठरवले आणि मुलीलाही महेश तसेच समजावून सांगू लागला. परंतु प्रेमात पडलेली तनू बापाचं ऐकायला तयार नव्हती. लग्न करेल तर विकी सोबतच करेल मी, नाहीतर लग्नच करणार नाही, ती वारंवार बापाला म्हणत होती आणि त्यामुळे चिडूनच महेश आपल्या लाडक्या मुलीवर हात उचलू लागला होता. बायको ममताला मुलीला नीट समजून सांगायला सांगू लागला. दोघंही नवरा बायको तनूला समजून सांगत होते. विकीसोबत तुझं लग्न आता लावून देऊ शकत नाही म्हणत होते, परंतु तनू त्यांचं ऐकत नव्हती आणि म्हणूनच हे आई वडील मुलीला टॉर्चर करू लागले, मारू लागले. तुला आमचं ऐकावंच लागेल असे म्हणू लागले आणि मुलीच्या मर्जीचा, तिच्या संमतीचा विचार न करता तिचं लग्न त्यांनी दुसऱ्याच मुलासोबत जमवलं. तनू मात्र दुःखी होती. विकीला आपण पळून जाऊ म्हणत होती, मला इथे राहायचं नाही म्हणत होती, परंतु विकी संस्कारी आणि चांगला मुलगा होता. आपण पळून जाऊन लग्न करायचं नाही, घरच्यांच्याच मर्जीनंच आपलं लग्न होईल, माझ्यावर विश्वास ठेव, तो तिला समजवायचा. असेच काही दिवस तनूचे दुःखात गेले. परंतु आता तनूच्या लग्नाला 4च दिवस बाकी राहिले होते. विकीने सगळे प्रयत्न करून देखील बाप महेश आपल्या मतावर ठाम होता. आता तर महेशनं मुलगी तनू आणि विकीचं बोलणंही पूर्णपणे बंद केलं होतं. मुलीला आणि विकीला एकमेकांपासून पूर्णपणे दूर केलं होतं. परंतु तनूचं विकीवर असणारं प्रेम निस्वार्थ होतं. त्याच्याशिवाय ती दुसऱ्या कोणत्याच मुलाचा विचार करू शकत नव्हती. बापाला समजावूनही बाप ऐकायला तयार नव्हता. उद्या मेहंदी, परवा हळद आणि परत आपलं लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत होणार, आपलं पहिलंच प्रेम अपूर्ण राहणार म्हणून तनू खूप नाराज होती. शेवटपर्यंत ती आपल्या बापाला तेच सांगत राहिली, परंतु कुणीही तिचं ऐकत नव्हतं. तिला मारणं, तिच्यावर ओरडणं, रागावणं हेच सगळ्यांचं सुरू होतं. का तर फक्त आणि फक्त आपली मान प्रतिष्ठा समाजात खराब होऊ नये म्हणून. आता मात्र कदाचित आपण विकी शिवाय जिवंतही राहू शकणार नाही. आपण दुसऱ्या मुलासोबत अजिबात लग्न करू शकणार नाही. जे होईल ते होईल असा विचार करत तनूने मोबाईलमध्ये आपला एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात तिचं
आपल्या आईवडिलांचं पूर्ण नाव सांगितलं. आपण गेल्या 6 वर्षांपासून एका मुलाच्या प्रेमात आहोत, जो की खूप चांगला आहे. मी विकीवर खूप जास्त प्रेम करते, तोही माझ्यावर तितकंच प्रेम करतो. त्याला सोडून मी दुसऱ्या व्यक्तीसोबत अजिबात लग्न करू शकणार नाही. परंतु माझे आईवडील समाजाच्या भीतीनं माझे लग्न जबरदस्तीनं दुसऱ्या मुलासोबत लावून देत आहेत. मी लग्नाला नकार देत असल्यामुळे मला प्रचंड प्रमाणात त्रास दिला जातो आहे, मारलं जात आहे. कदाचित 2 दिवसांवर आलेल्या माझ्या लग्नाला मी नकार दिल्यानंतर माझ्या जीवाला धोकाही असू शकतो आणि जर मी मेले, मला काही झालं तर याला जबाबदार संपूर्ण माझं कुटुंब असेल. तनुच्या या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात व्ह्यूज आले. बरेच लोक तिच्या साईटने बोलले, आईबापाला नावं ठेवू लागले. प्रत्येक ठिकाणी तिचा हा व्हिडिओ पोहोचला होता आणि महेशला फोनवर फोन येऊ लागले होते. म्हणून महेशने देखील मुलीचा हा व्हिडिओ बघितला आणि तो बघून त्याला प्रचंड प्रमाणात राग आला. घरात तनुच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. दुसऱ्या दिवशी हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार होता. बरेच पाहुणे मंडळी घरात जमली होती. लग्नाची मिरवणूक 18 जानेवारीला येणार होती, पण नवरी मुलगी अजूनही लग्नासाठी तयार नव्हती. आपला व्हिडिओ बनवून आपली इज्जत मुलीनं पूर्ण धुळीस मिळवली असा विचार करत मुलीच्या नकाराचा आणि हट्टीपणाचा महेशला इतका जास्त राग आला की मंगळवारी 16 जानेवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास महेश हातात बंदूक घेऊन तनुच्या खोलीत रागाने गेला आणि तिला रागाच्या भरात तिच्या तोंडावरच गोळी मारली. ज्या मुलीवर प्रेम केलं, तिला प्रेमाने मोठं केलं, आज तिलाच या बापाने संपवलं. महेशने मारलेल्या गोळीचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य, नातेवाईक घाईतच खोलीत पोहोचले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. ज्या 20 वर्षाच्या तनुचं उद्या लग्न होणार होतं, जिच्या लग्नाची बाहेर तयारी सुरू होती, मंडप सजला होता, तीच रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती. तनुचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता आणि मुलीचा बाप हातात बंदूक घेऊन कोपऱ्यात शांत उभा होता. हातात बंदूक फिरवत तो मुलीकडेच बघत राहिला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले तेव्हा महेश आपली बंदूक हवेत फिरवत होता. पोलिसांनी अगदी सावधगिरीनं महेशच्या हातातील बंदूक ताब्यात घेतली. वडील महेशला पोलिसांनी अटक केली. ही सत्य घटना मंगळवारी रात्री 8 वाजता आदर्शनगर महाराजपुरात घडली. जीव गमावलेल्या तनुला काहीतरी अनुचित घडण्याची पूर्ण भीती आधीच होती. म्हणूनच 2 दिवसांपूर्वीच तिने एक व्हिडिओ बनवून आपली भीती व्यक्त केली होती. आरोपी बाप महेश तापट स्वभावाचा होता, पण वडील महेशनं यापूर्वी अनेकदा मुलीला समजावून सांगितले होते. तिने वडिलांचं ऐकलं नाही, म्हणून रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले. खून केल्यानंतर तो कुठेही पळून गेला नाही. आपला गुन्हा कबूल करत आपण जे काही केलं आहे त्याचा कुठलाही पस्तावा बाप महेशला नाही. समाजात मान प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. मुलीनं प्रेमविवाह केला असता तर नात्यात सगळ्यांनी तेच पाऊल उचललं असतं. म्हणून हे टोकाचे पाऊल उचलणं गरजेचं होतं, बाप महेश म्हणाला. आणि आज त्याची शिक्षा जेलमध्ये तो भोगत आहे. मुलगी गेल्याचं दुःख तर मनात होतं, पण आपण किती मोठा पाप केलंय, गुन्हा केलाय आणि त्याचा अजिबातही पश्चाताप आपल्याला नाही, असाच बाप महेश जेलमध्येही सध्या वागत आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पोटच्या मुलीला मारणं का तर प्रेम केलं म्हणून, का तर लोक काय म्हणतील म्हणून, का तर आपल्या पसंतीनं लग्न करत नाही म्हणून. खूप चुकीचे विचार आहेत हे असे. तुमची जात एक आहे, मुलगा सगळ्या बाजूंनी चांगला आहे, मग लग्न करायला काय हरकत आहे. लोकांचा विचार करण्याअगोदर आपली मुलगी सुखी राहणार असेल तर नक्कीच तिच्या मर्जीनं तिचं लग्न करा. हा समाज काय म्हणेल याचा विचार न करता आपली मुलगी खुश आहे, तिचा पार्टनर तिला जीव लावतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु समाजासाठी, आपल्या इज्जतीसाठी असला गुन्हा करू नका, कारण आयुष्यभरासाठी तुम्हालाही या गोष्टींचा त्रास होणार. पोटच्या मुलीला महेशनं संपवलं का तर त्यांच्या मर्जीनं ती लग्न करत नव्हती म्हणून, तिला दुसरा मुलगा पसंत होता म्हणून. परंतु हे योग्य आहे का? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा. धन्यवाद.